नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत की तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिटेबल व्हायचं आहे, तर रोज-रोज ट्रेडिंग तुम्ही केलं पाहिजे का? रोज ट्रेडिंग केल्यानंतर तुम्ही खरंच प्रॉफिटमध्ये राहू शकता का महिन्याच्या अखेरीस? तर तेच आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. चला तर बघूया. मित्रांनो, प्रॉफिट मिळवायचं आहे तर रोजच ट्रेडिंग करावं लागेल का? तुम्ही जर रोज-रोज शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग केली नाही तर तुम्ही प्रॉफिटेबल बनू शकता का? तुम्हाला प्रॉफिट होईल का? तुम्ही जर रोज-रोज शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करत नसाल, तर तुम्ही इंट्राडे पेक्षाही जास्त प्रॉफिट त्या ठिकाणी कमवू शकता का? हेच मुद्दे आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला रोज ट्रेडिंग करण्याची गरज नाही. तुम्ही जर 8 दिवसातून एकदा ट्रेडिंग केलं, तरी तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही जर महिन्यातून 4-5 वेळा ट्रेडिंग केली, तरी पण तुम्ही फायद्यामध्ये राहू शकता. आठवड्यात 2 किंवा 3 ट्रेडिंग केली, तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकता. पण जर तुम्ही रोज ट्रेडिंग करत असाल आणि एका दिवसामध्ये 4-5 ट्रेड म्हणजेच ओव्हर ट्रेडिंग करत असाल, तर तुम्ही त्या ठिकाणी कधीच प्रॉफिटमध्ये येऊ शकणार नाही. मग त्या ठिकाणी आपली विचार करण्याची काय पद्धत असावी? पण कशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे? तर रोज सकाळी लॅपटॉप किंवा मोबाईल उघडून चार्ट पाहण्याची गरज नाही. मार्केट बंद झाल्यानंतर सुद्धा तुम्ही चार्ट बघू शकता आणि त्या ठिकाणी निफ्टीचा, बँक निफ्टीचा चार्ट बघू शकता. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे लेवल काढून ठेवू शकता आणि कुठे एंट्री करायची, कुठे एक्झिट करायची. त्या विशिष्ट लेवलवर तुम्ही मार्क केलेल्या लेवलवरती जर मार्केट पोहोचलं, तर त्या ठिकाणी मी खरेदी करणार किंवा नाही करणार. या ठिकाणी मी पोहोचलं तरच मी विक्री करणार, सेल करणार. हे तुम्ही आधीच ठरवून घेतलं पाहिजे. तुमच्या लेवल निश्चित झाले पाहिजेत आणि हे जर तुम्ही नाही ठरवलं, तर तुम्ही कधीच प्रॉफिटमध्ये राहू शकणार नाही. जसं की मी सांगितलं, जर एखाद्या विशिष्ट लेवलवरती मार्केट पोहोचलं तरच ट्रेडिंग करा, नाहीतर त्या दिवशी ट्रेडिंग करू नका. आणि दुसरे म्हणजे रोज-रोज आपल्याला तेच फॉलो करायचं आहे. तुम्ही जर रोज उठून विचार करत असाल, की आता ट्रेडिंग करायची आहे आणि लगेच डिसिजन घेता, तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदा मिळणार नाही आहे. मग तुम्ही 1 महिना किंवा एका वर्षानंतर किती नफा मिळवायचा याचं टार्गेट ठेवलं पाहिजे. रोजचं टार्गेट तुम्ही त्या ठिकाणी प्रॉफिटचं ठेवलं नाही पाहिजे. महिन्यातून 5 किंवा 6 ट्रेड्स घेतल्या, तर तुम्हाला महिन्याच्या एंडला जर लक्षात येईल, की रोज ट्रेडिंग केल्यावरती मिळालेल्या प्रॉफिटपेक्षा हा प्रॉफिट खूपच जास्त आहे. आणि जर तुम्ही फक्त 4-5 ट्रेडिंगच तिथे केले महिन्याला, तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला प्रॉफिटच होईल. या ट्रेडिंगमध्ये स्टॉक मार्केटमध्ये नेहमी रिस्कचे प्रमाण आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो याचा नेहमी विचार केला पाहिजे. हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी योग्य फंड मॅनेजमेंट आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे सेपरेटली. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच माहितीशीर व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन. थँक यू व्हेरी मच.